हॅपी बर्थडे. उद्या करू ना. वैजापूर नगरपालिकेमध्ये मोठी चुरस आहे, कारण आता थेट मंत्री साहेब मैदानात उतरले. काय प्रतिक्रिया आहे आणि कसा प्रतिसाद लोकांचा मिळतोय? मी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धर्माबाद ते सर्व एरिया, नांदेड असेल, परभणी असेल, या सर्व भागामध्ये फिरलो, पण एवढा प्रतिसाद मला वैजापूरमध्ये पाहायला मिळाला. मी तर या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, परंतु तुम्ही पाहिलं असेल सर्वसामान्य जनता आज एकत्रितपणे लढाईच्या भूमिकेमध्ये आहे. म्हणून बोरनारे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये हे जे सर्व पॅनल आहे हे प्रचंड मताने निवडून येईल. बरं, तुमची सर्वांची भाषा टोकदार होती. का हो एवढी टोकाची भूमिका? टोकाची नाही, लोकांना मूर्ख बनवून किती दिवस तुम्ही राज्य करणार आहात? त्यांच्यासाठी काय केलं ते दाखवा ना. आमचं काही ऑब्जेक्शन नाही. मिळालं का वैजापूरकरांना पाणी? नाही मिळालं ना. रस्ते पाहिले तुम्ही आता? अहो, तुम्हाला या लोकांचा विकास करायचा आहे का तुमचा स्वतःचा धंदा करायचा आहे? या भागामध्ये या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, तुम्ही असलेला नाला शिफ्ट केला. त्यांनी काय करायचं? त्यांचे घर तसे गेले ना. म्हणून ज्या ठिकाणी विकास होत नाही त्या ठिकाणी चीड निर्माण होते, आणि ह्या चिडीचा परिणाम ह्या सभेमध्ये तुम्हाला दिसून आलेला आहे. ते सर्व लोक आज या सभेला होते ज्यांनी हे सर्व भोगलंय. बरं, 2 दिवसांपूर्वी अतुल सावे इकडे आले होते. अतुल सावे असं म्हणाले की आमची युती करण्याची इच्छा होती, मात्र शिवसेनेच्या आडमुठपणामुळे ही युती होऊ न शकते. आता ते झालं ते गेलं. आता निवडणूक आहे. बोलणं सोपं असतं. युती आम्ही करायला तयार होतो, परंतु आमच्याच विरोधात याच विधानसभेला जो उमेदवार आमच्याच विरोधात लढेल त्याला नगराध्यक्ष करायचा आणि त्याचा प्रचार बोरणाऱ्याने करायचा. ही कोणती ती नीती? उमेदवार जर दुसरा असता तर कदाचित त्याचा विचार झाला असता. गंगापूरमध्ये का नाही युती केली? पैठणमध्ये का नाही केली? फुलंब्रीला का नाही केली? कन्नडमध्ये का नाही केली? सिल्लोडमध्ये का नाही केली? आहेत या प्रश्नाची उत्तरं काही? म्हणून सांगणं वेगळं आणि कृतीमध्ये वागणं वेगळं. म्हणून आता जे जे होईल ते पाहू. बरं, सिसाटप तुम्ही खरं तर मैदानात आता उतरलात. कसा प्रतिसाद आहे? जिल्ह्यातले किती आकडे येतील, काय सांगू शकता तुमचं अनालिसिस? आकडे नाही, परंतु एक आहे, ही नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला सांगतो विधानसभेसारखे लढले जाते. एवढा चांगला प्रतिसाद प्रथमतः मला पाहायला मिळाला, म्हणून आमचा अनेक ठिकाणी विजय हा निश्चित आहे. 25 वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला ना, यावर्षी झेंडा फडकणार तुमच्या नेतृत्वात? 100% बोरणाऱ्याच्या नेतृत्वाखाली याचा झेंडा फडकेल आणि त्या मिरवणुकीला आम्ही स्वतः येऊ. धन्यवाद आमच्याशी बातचीत. आपण बघितलं की शिवसेनेचा हा उमेदवार जो आहे तो नगराध्यक्ष होईल. माझा सहकारी माऊली सोबत नितीन दुरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.